हे गाईज, वेलकम बॅक टू ऑल इन वन कॉर्नर. तर तुमचं मनापासून स्वागत आहे ऑल इन वन कॉर्नरमध्ये. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ॲक्टिव्हिटी नंबर 36, दॅट इज इंटरव्ह्यू पीपल. तर आपण ॲक्टिव्हिटी नंबर 36 आणि ॲक्टिव्हिटी नंबर 37 या दोन्ही दिवसांची जी सॉल्व ॲक्टिव्हिटी राहिलेली होती ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण आधीचे जे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ॲक्टिव्हिटी नंबर 36 आणि ॲक्टिव्हिटी नंबर 37 त्यामध्ये जे बाकीची ॲक्टिव्हिटी होती, एक्सटेन्शन, प्रॅक्टिस, ती सॉल्व केलेली होती. आणि जी सॉल्व ॲक्टिव्हिटी होती ती कमेंट्सद्वारे कळाली की सॉल्व ॲक्टिव्हिटीसुद्धा लिहायची आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व ॲक्टिव्हिटी म्हणजेच तुमची जी लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट करणार आहोत. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर तुमची 36 ॲक्टिव्हिटी होती इंटरव्ह्यू पीपल आणि त्यात आपण डिरेक्टली लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे वळूया. सो फ्रेंड्स, लर्निंग ॲक्टिव्हिटी होती तुमची स्टुडंट इज गोइंग टू टेक अ इंटरव्ह्यू ऑफ फेमस सायंटिस्ट. ही फॉलोज अबाउट स्टेप्स इन इट. तर तुम्हाला एका फेमस सायंटिस्टचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी लर्निंग ॲक्टिव्हिटी होती ती फक्त रीड केलेली होती, त्याचे रिस्पॉन्स बघितले नव्हते. तर आता आपण त्यांचे रिस्पॉन्ससुद्धा लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघणार आहोत. तर तुमचा फर्स्ट क्वेश्चन होता, व्हॉट वॉज युअर इन्स्पिरेशन फॉर चूजिंग दिस फील्ड ऑफ सायन्स अँड टेकअप रिसर्च. तर याचे आन्सर तुम्हाला सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेले आहे. बघा, सायंटिस्ट सेड इन चाइल्डहुड आय रीड द बायोग्राफी ऑफ अल्बर्ट आइन्स्टाइन अँड आयझॅक न्यूटन and both of these inspired me to work as a scientist and take up the research for the welfare of society and human race. तर हा झाला तुमचा कन्व्हर्सेशन म्हणजे इंटरव्ह्यूची स्टार्टिंग. त्यानंतर तुमचा दुसरा क्वेश्चन होता, व्हॉट इज युअर एज्युकेशन. सो आन्सर इज म्हणजे रिस्पॉन्स, आय हॅव डन, और तुम्ही म्हणू शकतात आय हॅव कम्प्लिटेड PhD इन फिजिक्स. त्यानंतर आहे, विच एरिया इंटरेस्ट यू मोर इन सायन्स. सो आन्सर इज इलेक्ट्रॉनिक सायन्स. फोर्थ, हाऊ लॉंग आर यू वर्किंग ऑन अ मेजर प्रोजेक्ट. द आन्सर इज ऑलमोस्ट 4 years. आय हॅव बीन वर्क ऑन 2 major projects. फिफ्थ, what difficulties you face in your profession. Answer is, when you done any experiment you faced at least one or more failure. I also faced many failures in my experiment inventions. Then what would you like to invent for society. So the answer is, I would like to invent problem solving methods for society. त्यानंतर 7th, do you believe in a god. Answer is completely not but little bit. 8th, whom do you credit your success as a scientist. Answer is, my parents, family, teachers, colleagues and all my guides. And the 9th, on which project do you like to work in future. So the response is, I have not decided yet. I am currently working on 2 projects. 10th, last, what message would you like to give to student and society. The answer is, do hard work and you have to become successful and you have to make our India pride. So in this way you have to take interview and you have to write response in the learning activity. तर ही जी सॉल्व ॲक्टिव्हिटी किंवा तुमची लर्निंग ॲक्टिव्हिटी बाकी होती सॉल्व करायची ते सुद्धा आपण सॉल्व केलेले आहेत. आणि त्यानंतरची एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेली आहे. जर तुम्हाला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी वगैरे ते बघायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ नंबर 36 बघू शकतात. त्यानंतर आपण वळूया ॲक्टिव्हिटी नंबर 37. तुमची ॲक्टिव्हिटी नंबर 37चं टायटल होतं इंटरव्ह्यू पीपल, म्हणजे इंटरव्ह्यूज होतं. आणि त्यानंतर लर्निंग आउटकम होतं इंटरव्ह्यूज पीपल बाय आस्किंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन देअर प्रोफेशन. तर ॲक्टिव्हिटी 37सुद्धा आपण अपलोड केलेली आहे. त्यात आपण त्यांची जी एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी वगैरे होती ती सॉल्व केलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आता लर्निंग ॲक्टिव्हिटी बघूया. तर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे फेमस रायटर चंद भगत. तर इथे तुम्हाला इंटरव्ह्यूचे प्रश्नसुद्धा दिलेले आहे आणि त्यांचं कन्क्लुजन पण दिलेलं आहे. तर आपल्याला हा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याचे रिस्पॉन्स लिहायचे आहे. तर चला तर मग आपण लर्निंग ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. तर कन्व्हर्सेशनची जी स्टार्टिंग आहे ती तुम्हाला सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये केलेली आहे. सो आपण रीड करूया. स्टुडंट सेड, व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू टेक अप रायटिंग ॲज अ करियर. सो चेतन भगत सेड, सी
Initially, I was fond of writing short pieces. Later, I went in banking, but it didn't interest me at all. I always felt that I was not made up for that profession. It never presented me thrilled life. So, I decided to turn back to writing, which always interested me. It gave me opportunity to show my talent by exchanging my ideas with youngsters, and it worked by the grace of God. त्यानंतर स्टुडंट सेड व्हॉट नॉवेल्स हॅव यू रिटन अप टू दी डेट. सो चेतन भगत शॉर्ट फॉर्म यूज केलेला आहे मी CB. दॅट सेड 5 पॉईंट समवन, वन नाईट ॲट द रेट, द कॉल सेंटर, द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, 2 स्टेट्स, रिव्होल्यूशन 2020, हाफ गर्लफ्रेंड, 1 Indian girl, and a girl in the room. So student said, sir, you changed the trend of novel and made them short of around 110 to 120 pages. What is your idea behind this? So Chetan Bhagat said, for youth generation, they are very busy. They can't give too much time to reading, and that's why I made short novels. Student said, which of your novels are adapted for the movie? So Chetan Bhagat said, 5 point someone, 2 states, and half girlfriend. Student said, what difficulties did you face initially in this profession? So Chetan Bhagat said, I quit my MNC bank job for this profession. I was not famous writer, but later as time goes, situation turns good for me. Then student said, which novels are you working presently on? So Chetan Bhagat said, you have to wait till release date. Sorry, I can't share. So student said, where do you get idea or themes of novels from? So Chetan Bhagat said, novel ideas from right inside your head, either from memories of real experience or from your imagination. After that, student said, which awards have you received for your work till the date? So Chetan Bhagat said, Filmfare Award for the best screenplay for Kai Poche, then G Cine Awards. Then student said, you have presented different youth accepting challenge in life. He is charged with positivity and energy. What message would you like to offer to young generation of India? So Chetan Bhagat said, you have to believe yourself that you will do this. इथं दे लिहिलं गेलं, इथं देन लिहायचं. So then you will get success. Then student said, what would be your message for upcoming writer? So Chetan Bhagat said, be passionate of your writing, stay focused in your writing, and make us all proud. सो हा झाला तुमचा पूर्ण इंटरव्ह्यू. त्यानंतर तुम्हाला कन्क्लुजन द्यावे लागेल. सो आफ्टर द इंटरव्ह्यू यू हॅव टू कन्क्लूड. सो कन्क्लुजन, सर, इट्स अवर प्लेजर दॅट यू आर हिअर अँड शेअर्ड व्हॅल्युएबल ओपिनियन्स. We are inspired by the way you have shown to your youngsters. We are very grateful to you and wish you success in your future work. Thank you very much for being here. सो ही तुमची लर्निंग ॲक्टिव्हिटी होती, ती कंप्लीट झालेली आहे. सॉल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तेच दिलेलं होतं. तर यापुढचं नंतर जे प्रॅक्टिस सेक्शन, ते तुम्हाला प्रॅक्टिस सेक्शन आणि त्यानंतरचं आहे जे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे. तर ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून बघू शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतर वर्गमित्र मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.